नमस्कार. भाषण कला बॅचच्या निमित्ताने समोर उपस्थित मान्यवर मी शर्वरी संतोष गिरमे आज तुम्हाला जलसंवर्धन काळाची गरज याविषयी थोडं काहीतरी सांगणार आहे. पाण्याला आपण जल असे म्हणतो, ते का बरं? कारण ज म्हणजे जन्मापासून ते ल म्हणजे लयापर्यंत. जन्मापासून लयापर्यंत जे आपल्याला साथ देते ते म्हणजे जल. आपल्या शरीरामध्ये 60 ते 70% पाणी असते, म्हणून आपण पाण्याला जीवन असे म्हणतो. अगदी जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटामध्ये असताना पाणी आपली काळजी घेते. मग जन्माला आल्यानंतर आपण पाण्याची काळजी घेतलीच पाहिजे. मित्र आणि मैत्रिणींनो, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारा पाणी हा प्रश्न आज थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलाय. तेलाच्या पाठोपाठ ज्वालागृहही बनतात. या शतकात युद्ध झालेच तर पाणी या प्रश्नावर होतील असे भाकीत करणारे जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर इस्माईल यांनी केले. लोकसभा विधानसभेमध्ये पाणी या प्रश्नावर भांडणं होतात. शेती क्षेत्रांमध्ये पाणी वाटपांवरून भावांमधले खून पडतात. सार्वजनिक नळावर पाण्यासाठी मारामारी होतात. हे सगळं पाहून मला असं वाटतं की भविष्यात महायुद्ध आताच नाही, तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात भविष्यात नाही तर आताच कुठेतरी झालेली आहे. आणि या महायुद्धापासून वाचायचं असेल तर जनसाक्षरता आणि जलसंवर्धनाविषयी पर्याय नाही. अन्न हे जगाचे प्राण आहे. हेच अन्न पर्जन्याचे स्वाधीन आहे. नीती आयोगाच्या ताज्या अहवालीनुसार 2030 साली आपल्या पाण्याची गरज सध्यापेक्षा दुपटीने वाढणार आहे. याचाच अर्थ काही अब्ज लोक, पशु, पक्षी, प्राणी पाण्याविना तरफडून मरतील. निसर्गाने दिलेले फुकटचे पाणी आजवर आपल्याला विकत घ्यावं लागतंय. गोरगरिबांना हंडाभर पाण्यासाठी वन भटकावं लागतंय. दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले. दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले. टँकर आणि बिस्लरीचे दाम मात्र दुप्पट झाले. त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा, पण आपल्यासाठी पैशाचे पाणी. धावणारे टँकर मागे ही एक वेगळीच कहाणी. पण लक्षात घ्या, ज्या प्रगत मानवजातीने पराग्रहावर माणूस पोहोचवला त्या प्रगत मानवजातीला अजूनही पाणी निर्माण करता आलं नाही. म्हणजेच निर्माण करू शकत नाही. कमीत कमी काटकसरीने वाचू तरी शकतो ना. आजची बचत ही उद्याचा आधार. भुजी संवर्धनाचा करूया निर्धार. म्हणून म्हणते आता तरी पाण्याला कपात करा, नाही तर भविष्यात कपात पाणी मिळेल. खरं तर मित्र आणि मैत्रिणींनो, पाणी वाचवा, पाणी अडवा असे सांगणारे हजारो लाखो मिळतील माझ्यासारखे. पाणी वाचवा, पाणी जिडवा असे सांगणारे हजारो लाखो मिळतील माझ्यासारखे. पण वाचवणारे आणि संवर्धन करणारे कमी भेटतील. ही माझी खरी शोकांतिका आहे. शेवटी जाता जाता एकच सांगते, पानी से ये धरती बनी, पानी से बने हम और तुम. पानी से ये धरती बनी, पानी से बने हम और तुम. पानी से हरियाली यहाँ, पानी नहीं तो सब गुम. पानी से हरियाली यहाँ, पानी नहीं तो सब गुम. मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देऊन मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. भाषण कला बॅचच्या निमित्ताने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मी मुलाचे संगोपन याविषयी 2 शब्द बोलणार आहे. तर आपला मुलगा कसा घडावा, ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊंनी शोभा घडवला त्या पद्धतीने त्यांचा खारीचा वाटा का होईना पण आपल्याला मिळावा, या उद्देशाने मी माझ्या मुलाला घडवण्याचा प्रयत्न केला. मी माझं स्वतःचं उदाहरण आपल्याला देते की कारण माझ्या मुलाने म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे काम करून त्यांनी आज आपल्या समाजात अतिशय तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत सर्वसामान्य जनतेला अगदी कुठल्याही पद्धतीचा त्रास न होता कसा न्याय देता येईल याच्यासाठी तो आज अतिशय अंतःकरणाने आणि धडाडीने प्रयत्न करतोय. आणि त्यालाही भगवंताच्या कृपेने जबरदस्त यश पण मिळते. अशा पद्धतीने प्रत्येक मातेने आपल्या मुलाचं संगोपन करावं, आपल्या मुलाला मार्गदर्शन करावं. मी असं सांगत नाही की जगापेक्षा वेगळं मी माझ्या मुलाला काही केलेली आहे, परंतु म्हणजे अगदी सर्वसामान्यांना ज्या पद्धतीने न्याय मिळेल, सर्वसामान्यांच्यापर्यंत ज्या पद्धतीने त्याला पोहोचता येईल अशा पद्धतीने साध्या आणि सरळ विचाराने तो आज समाजाची सेवा करतोय. आणि अशी सेवा तिच्याकडून कायमस्वरूपी घडावी आणि तुमचे सगळ्यांचे त्याच्या पाठीशी असेच शुभेच्छा असावी. एवढं बोलून मी इथंच थांबते आणि माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अतुल हिवरकर. भाषण कला बॅचच्या निमित्ताने इथं उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो व विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला वृक्षारोपण ह्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. वृक्षारोपण हे अगदी 500 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा सांगितलं होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी. जर 500 वर्षापूर्वी
या लोकांना जर वृक्ष लागवडीचं महत्त्व कळालं असेल तर आज आपण इसवी सन 2000 यामध्ये सुद्धा आज आपण वृक्षारोपण हे करत नाही. मोठ्या प्रमाणावरती आज वृक्ष तोड केली जाते. जेवढ्या प्रमाणावरती वृक्ष तोड केली जाते तेवढ्या प्रमाणावरती लागवड केली जात नाही. शासनाचे अनेक उपक्रम झाले, झाडं लावा झाडं जगवा, अनेक ठिकाणी हजारो कोटी झाडे लागली, त्याचं कुणीही संगोपन केलं नाही. फक्त सेल्फीसाठी आणि फोटोसाठी एवढाच उपयोग त्या झाडांचा झाला. आज त्या अवस्था अशी आहे की जिथं झाडं लागण केली त्या ठिकाणी बिलकुल कसलंही झाड जिवंत नाही. भविष्यात जर तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे असेल, जर तुम्हाला वातावरण समतोल ठेवायचं असेल तर आपल्याला वृक्षारोपण हे गरजेचंच आहे. आज जर वृक्षारोपण आज आपण नाही करू शकलो तर भविष्यात येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन लावून फिरावं लागेल रस्त्याने. अशी बिकट अवस्था आज आहे. तर येणाऱ्या काही काळामध्ये का होईना, आज मी मंगेश साबळे सरपंच त्यांचा विचार केला. ताई मी ऐकलं भाषण कला बॅच निमित्त इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आपल्या अंधाऱ्या जीवनात आपली ज्योत पेटवून देते ती म्हणजे आपली माता. ती माता अगोदर एक चांगली मुलगी, मग नंतर पत्नी आणि नंतर आई, अशा बरेच भूमिका निभवत असते. पण ती भूमिका निभावणाऱ्या आईला सर्व हक्क मिळतात का? स्वतःचा विचार करण्याचा वेळ मिळतो का? नक्कीच नाही. आपल्या चूल आणि मूल हे प्रत्येक स्त्री आतापर्यंत ऐकत आलेले आहे. पण जर खरंच प्रत्येक स्त्रियांनी चूल आणि मूल करत राहिलं तर पुढे देशाचा विकास होईल का? नक्कीच नाही. प्रत्येक स्त्रीने बाहेर पडून शिकलं पाहिजे व देशाला घडवलं पाहिजे. मागच्या काळी स्त्री म्हणजे ही एक फक्त तिला मान नसून फक्त काम असायचं. पण ही गोष्ट आजही बदलली नाहीये, पण ती वेळ संपलेली नाहीये. आपण अजून ते घडवून आणू शकतो की स्त्रियांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं करून देऊ शकतो आपण. या पृथ्वीला सावित्रीबाई फुले यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचा विवाहबद्ध फक्त आणि फक्त 9 वर्षाचा असताना झालेला. पण तरी सुद्धा लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकले गेले, शब्द वापरले गेले आणि मारण्याच्या धमक्या देखील आल्या. पण तरी सुद्धा स्त्रियांनी शिकलं पाहिजे या मुद्द्यावर ते खंबीरपणे उभे होते आणि त्यांनी पुण्यात पहिली स्त्रियांची शाळा देखील घडवून आणली. त्या काळी जेव्हा स्त्रियांना मान मिळत नव्हता, पुरुषांइतका सन्मान मिळत नव्हता, तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या ज्योतीने सर्वत्र तेज पसरले होते. ज्या माऊलींनी दिली आपल्याला सावली ते होते सावित्रीबाई फुले. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.